हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण आस्वाद रेसिपीजमध्ये समर स्पेशल असं कोल्ड कॉफीची रेसिपी बघणार आहोत. सगळ्यांनाच आवडणारी ही कोल्ड कॉफी अतिशय सोप्या पद्धतीने मी आज इथे दाखवलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे मी ब्रूचं इन्स्टंट कॉफीचं पॅकेट घेतलेलं आहे 10 रुपयाचं. त्याच्याऐवजी तुम्ही नेसकॅफेचं पॅकेट घेतलं तरीही चालेल. हे साधारण 1.5 चमचा ही कॉफी पावडर आहे. त्यामध्ये आपण पाव कप पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर घालून घेणार आहोत आणि इथे मी पाव कप गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. हे मिश्रण साधारण 6 जणांना पुरेल असं आहे. आता चहाच्या गाळणीने हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. साधारण 20 मिनिटं लागणार आहेत, पण घरच्या घरी अतिशय मनसोक्त अशी कोल्ड कॉफी तुम्ही नक्कीच बनवू शकता. इथे 10 मिनिटं झालेली आहेत. मध्ये मध्ये आपल्याला दोन्ही हातांचा वापर करून ही फेटून घ्यायची आहे. आता माझा उजवा हात दुखायला लागला, त्यामुळे मी डाव्या हाताने ही फेटून घेतेय. आणि अजून आपल्याला 5 मिनिटं असंच फेटत राहायचंय. तुम्ही बघू शकता थोडंसं फोमी टेक्स्चर आलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर खूप सुंदर असं कोल्ड कॉफीचं परफेक्ट असं मिक्सचर आपल्या इथे तयार आहे. आता कोल्ड कॉफी बनवायला घेऊयात. त्यासाठी 2 ग्लासेस मी इथे घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला हे मिक्सचर घालून घ्यायचं आहे. साधारण 2 चमचे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. अतिशय मोजक्या साहित्यात बनणारी ही कोल्ड कॉफी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही जेव्हा करून बघाल तेव्हा ती कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता यामध्ये आपण काही बर्फाचे क्यूब्स घालून घेणार आहोत. मुलांनाही प्रचंड आवडते ही कोल्ड कॉफी, तर बाहेर जाऊन आस्वाद घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच अशी कोल्ड कॉफी नक्कीच बनवू शकता. आता यामध्ये थंडगार असं कच्चं दूध यामध्ये घातलेलं आहे मी. हे दूध मात्र थंड हवंय, म्हणजे कोल्ड कॉफी अतिशय अप्रतिम अशी चवीची बनते. दूध घातल्यानंतर खूप सुंदर दिसते हे कोल्ड कॉफी. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं व्हॅनिला आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे. 1-1 चमचा मी यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेतेय आणि आपली कोल्ड कॉफी इथे तयार होतीये. याचा आस्वाद तर मी घेणारच आहे. तुम्हीही या उन्हाळ्यात नक्की घ्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नवीन व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी